नमस्कार मित्रांनो, मी सचिन गीते स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण पाहणार आहोत शनिवार पेठ बदनापूर येथील हेमांडपंथी प्राचीन सोमेश्वर मंदिर। मंदिरामध्ये प्रवेश करण्यापूर्वी बाहेरच आपल्याला शिवकुंड पाहायला मिळेल। अल्पावधीतच प्रसिद्ध झालेले हे मंदिर किनवट तालुक्यापासून 10 किलोमीटर अंतरावर आहे आणि येथे पोहोचण्यासाठी लोकल रिक्षा आपल्याला किनवटपासूनच मिळतील। तसेच लोकल रेल्वेनेही आपण बदनापूर हॉल्ट स्टेशनवरून इथपर्यंत पोहोचू शकता। मंदिरामध्ये प्रवेश करत असताना भाविकांची दिसणारी अल्पसंख्या ही अचानक शनिवार, रविवार आणि सोमवारी मोठ्या प्रमाणात भरलेली आपल्याला दिसून येईल। पाहू शकता सोमेश्वरांचे तसेच येथील श्री गंगेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी लागलेली भाविकांची रांग। भाविकांसाठी मंदिर कमिटीकडून अशा प्रकारे महाप्रसाद भाविकांना दिला जातो। पूर्वी हे मंदिर एवढ्या भक्कम अवस्थेमध्ये नव्हते। समोर दिसणाऱ्या प्रतिमेप्रमाणे हे प्राचीन मंदिर होते। मंदिराच्या जुन्या शिळा काढून येथील मंदिराचे मठाधीश श्री गंगेश्वर महाराज यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला। मंदिराच्या शेजारीच आपल्याला अग्निकुंड दिसून येईल। श्री सोमेश्वर शिवलिंगासमोरील हा आहे नंदी। मंदिरासमोरील नंदी शेजारीच आपल्याला हनुमान मंदिर पाहायला मिळेल। चला तर घेऊयात दर्शन श्री सोमेश्वर महादेवांचे। पाहू शकता श्री सोमेश्वर महादेव आणि एकदा बोला हर हर महादेव। गाभाऱ्यातील शिवलिंगाचे दर्शन घेतल्यानंतर समोर दिसणारे शिवलिंग हे जुन्या मंदिरातील शिवलिंग आहे। समोर दिसणारी गादी ही श्री गंगेश्वर महाराज यांची आहे। येथेच शिवलिंगा शेजारी बसून महाराज दुःखी लोकांची सेवा करतात व भक्तही दूरवरून त्यांच्या दर्शनासाठी येत असतात। ही आहे या मंदिरामध्ये गोसेवेसाठी आणलेली सगळ्यात पहिली गाय।
सगळ्यात पहिली काय? हां, सगळ्यात पहिली आहे देव. बरोबर झालं. ती काढतो साधू. नाही. तिकडून असं पुरे काढून घ्या देव. झालं. गौसेवेप्रती महाराजांच्या प्रबळ इच्छाशक्तीतून महाराजांनी 110 गायी तसेच त्यांच्याकरिता गौशाळा बांधली. एक गोडाऊन बांधले जेणेकरून वर्षभर त्यांचा चारा ठीक राहील. शेजारील शेतांमध्ये गायीसाठी चारा लावला जातो. आपण पाहू शकता श्री गंगेश्वर महाराजांचे गौमातेप्रती असलेले प्रेम. एका गायीपासून 110 गायींसाठी केलेली ही गौशाळा. मित्रांनो, आपणही गौसेवेकरिता दान स्वरूपात योगदान देऊ शकता. आपण केलेल्या दानाचा उपयोग येथील गौमातेच्या चाऱ्यांसाठी केला जाऊ शकतो. येथील मंदिर परिसरातच मंगल कार्यालय देखील बांधण्यात आलेले आहे, जेथे गरीब लोकांच्या लग्नासाठी तसेच विविध धार्मिक कार्यांसाठी हे कार्यालय वापरले जाते. तर हे आहेत या मंदिराचे स्थानिक सेवेकरी. आपण यांना विचारूयात या मंदिराबद्दल, या मंदिराचा इतिहास आणि थोडीशी थोडक्यात माहिती. तर दादा, आपलं नाव सांगा आणि थोडक्यात या मंदिराबद्दल काय सांगाल? माझं नाव आहे बंडूभाऊ उर्फ वसंत राठोड. मी राहणार शनिवारपेठचा आहे. मी मिनिमम इथं 10 वर्षापासून महाराज हाताखाली सेवा. इथं भरपूर लांबून लोक येतात, जसं की महाराष्ट्र, परळी, पुणे, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, हिंगोली आणि एकूण कर्नाटक, पुन्हा हैदराबाद, तेलंगणातून भरपूर प्रमाणात लोक इथे येतात आणि इथं प्रत्येक गोष्टीवर उपचार होते. आणि इथं शनिवार, रविवार आणि सोमवार कंटिन्यू महाराज बघले जातात. सोमवारी विशेष करून जास्त गर्दी असते आणि सोमवारची आरती ठीक सकाळी 3:30 वाजतापासून सुरुवात होते आणि 4:30ला समाप्त होते. आणि त्यानंतर संध्याकाळी 6:30 ते 7च्या दरम्यान गंगा आरती होते. रोज दर सोमवारी. आणि एक मिनिट, इथल्या मंगल कार्यालयामध्ये जे लग्न वगैरे लावले जातात त्याच्यासाठी एक अल्पदरामध्ये लग्न लावले जातात का? हो, त्याच्यात एक स्थानिक रक्कम आयोजित केलेली आहे आणि ती रक्कम आहे म्हणजे गोरगरीब जर असेल त्यांना तर एकदम कमी बजेटमध्ये लग्न आम्ही इथून करतो. आणि नंतर त्यांच्या परिस्थितीनुसार ते बजेट म्हणजे पैसे वगैरे रक्कम घेतली जाते. प्रसादाची काही सोय वगैरे आहे? ते महाप्रसादाची सोय दर रविवारी संध्याकाळी आणि दर सोमवारी दररोज नियमितपणे. वेळ सकाळी 6:30 ते संध्याकाळी 5पर्यंत. तर या मंदिराबद्दल इतिहास काय सांगाल की लोकांची जी भाविकांची व्याप्ती कधीपासून झाली? या लोकांची इथे येण्याची व्याप्ती जवळपास 2012 पासून सुरुवात झालेली आहे आणि ते आजवर थांबलेले नाही. लोकांची अपाट प्रेम या मंदिराबद्दल, या महाराजाबद्दल श्रद्धा निर्माण झालेली आहे. आणि इथून काही असं आपण हे केलेले नाही की आपल्या मंदिराला लोक यावं म्हणून एखादा पेपरबाजी किंवा मग एखादा न्यूज चॅनल वगैरे असं काही केलेलं नाही आहे. ज्या लोकांना चांगलं वाटतं की आम्ही इथं गेलो आणि चांगलं झालं आमचं, तेच लोक पुढं प्रसार करतात आणि तिथून लोक इथं आपल्या मंदिराला महाराजांना भेट देण्यासाठी इकडे येतात. चालेल, धन्यवाद. भगवान शंकराप्रती, गौमाता व भाविकांच्या सेवेप्रती सदैव तत्पर असणारे श्री गंगेश्वर महाराज यांची छोटीशी झलक आपण समोर पाहू शकता.
सोमेश्वर महाराजांच्या समोरील बाजूस आपल्याला शनिदेव महाराजांचे मंदिर पाहायला मिळेल. मंदिराबाहेर आपल्याला उपहारगृह, विक्रीसाठीचा प्रसाद तसेच प्रवासी रिक्षा पाहायला मिळतील. मंदिरातील दर्शन घेतल्यानंतर आता आपण जात आहोत मंदिरापासून जवळच असलेल्या पैनगंगा नदीकडे. ही आहे पैनगंगा नदी, जिथे महाराजांद्वारे गंगा आरती केली जाते. तसेच पैनगंगा नदीच्या समोरील भाग हा पैनगंगा अभयारण्य आहे. तर ही होती सोमेश्वर मंदिराबद्दलची थोडक्यात माहिती. मित्रांनो, व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट करून सांगा. तसेच चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.